My name is Piyush Rajusthekar and today's topic is metal and non-metal. Metal and non-metal. आता आपण सगळ्यात पहिले मेटलची कॅरेक्टरिस्टिक पाहूया. गुणधर्म पाहूया आपण पहिले मेटलची. मेटल first, second and third electron in valence shell. म्हणजे ते पहिले मेटल 1, 2 आणि 3 ते इलेक्ट्रॉन असतात. पहिले 3 ते व्हॅलेन्स शेल मध्ये असतात मेटलच्या. आणि ही आहे पहिली प्रॉपर्टी आणि ही दुसरी. म्हणजे ते मेटल असते ते लूज करते इलेक्ट्रॉनला. म्हणजे ते मेटलला लूज करते. आणि आपली तिसरी प्रॉपर्टी आहे ते हायड्रोजन असते ते मेटल आहे नाही. म्हणजे ते इलेक्ट्रॉन आहे मेटल नाहीये पण ते इलेक्ट्रॉनला लूज करते. हे पहिलं मेटल आहे म्हणजे इलेक्ट्रॉन आहे ते मेटलला लूज करते. आपली चौथी प्रॉपर्टी आहे द ते ऑक्साईड आहे ते नेचर मध्ये बेसिक मध्ये असते. इलेक्ट्रॉन म्हणजे ते मेटल येते. चौथी प्रॉपर्टी आपली ते ऑक्साईड आहे मेटल मधले ते बेसिक मध्ये असते. आणि आपली पाचवी प्रॉपर्टी आहे की ते मेटल असताना ते मेटल आहे ते पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट साइड ना असतात. आणि आपली 6वी प्रॉपर्टी आहे आणि आपली 6वी प्रॉपर्टी आहे ते मेटल असतात ते गुड कंडक्टर असतात हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. इलेक्ट्रिसिटी. आणि आपला 7वा पॉइंट आहे ते मेटल असतात ते रूम टेम्परेचर मध्ये सॉलिड असतात. रूम टेम्परेचर मध्ये सॉलिड असतात. ते मेटल असतात ते रूम टेम्परेचर मध्ये सॉलिड असतात. आणि एक्सेप्शन हे मर्क्युरी. ते मर्क्युरी ते रूम टेम्परेचर वर लिक्विड मध्ये असते. आता आपला
नाही, आता आपले हे झाले. आता आपण नॉन मेटल पाहू. आता आपण नॉन मेटलची प्रॉपर्टी पाहू. मेटल नॉन मेटलचा पहिली प्रॉपर्टी आहे की नॉन मेटल म्हणजे नॉन मेटल मध्ये 5, 6 आणि 7 इलेक्ट्रॉन असतात, ते व्हॅलेन्स शेल मध्ये असतात. दुसरी प्रॉपर्टी आहे नॉन मेटलची की ते नॉन मेटल असतात, ते म्हणजे नॉन मेटल आहे ते रूम टेम्परेचर मध्ये ग्राफाइट मध्ये असतात. आणि आपली तिसरी प्रॉपर्टी आहे की ते नॉन मेटल असतात, ते रूम टेम्परेचरवर सॉलिड, लिक्विड सॉलिड आणि गॅस मध्ये असतात. आपला चौथा पॉइंट आहे की ते नॉन मेटल असतात, ते नॅचरली ऍसिडिक फॉर्म मध्ये असतात. आणि ते आपला पाचवा पॉइंट आहे की ते नॉन मेटल ते नॉन मेटल असतात, ते लिक्विड असतात. त्याचं एक्सेप्शन आहे ब्रोमाइन. आणि आपला 6वा पॉइंट आहे की ते नॉन मेटल असतात, ते पिरियडिक टेबल मध्ये राईट साइड असतात. आणि आपला 7वा पॉइंट आहे की ते नॉन मेटल आहे, हायड्रोजन असं एक मेटल आहे की तो राईट साइड मध्ये आहे पिरियडिक टेबल मध्ये. आपला 8वी प्रॉपर्टी नॉन मेटलची की अर्थ क्रस्ट मध्ये आपल्याला नॉन मेटल 22 पाहायला भेटतात. त्याच्यात नाही का गॅस असता 11, लिक्विड असता 1, सॉलिड असता 3. आपली आता नॉन मेटलचे प्रॉपर्टी झाल्या. आता आपण फिजिकल स्टेट पाहू.
फिजिकल स्टेट मध्ये पहिली प्रॉपर्टी आहे की ते मेटल हे शीट मध्ये ते शीट मध्ये कन्वर्ट होता मेलाबिलिटीमुळे. म्हणजे मेलाबिलिटीचं काम असते मेटलला शीट मध्ये कन्वर्ट करायचं. आपली दुसरी प्रॉपर्टी आहे फिजिकल प्रॉपर्टी मध्ये की ते डक्टिलिटी असते. ते डक्टिलिटी मेटल वायर मध्ये कन्वर्ट करते. डक्टिलिटी म्हणजे ते मेटलला वायर मध्ये कन्वर्ट करते, ते डक्टिलिटी म्हणतात. आपली तिसरी प्रॉपर्टी आहे लस्टर. लस्टर म्हणजे ते मेटल असतात त्यांना लस्टर असते कारण की ते चमकता मेटल म्हणून. लस्टर म्हणजे चमकणे. आपली चौथी प्रॉपर्टी आहे सोनरस. सोनरस प्रॉपर्टी ही मेटल मध्ये असते कारण की मेटल मधून साऊंड येतो. सोनरस मध्ये आवाज येतो. आणि आपली पाचवी प्रॉपर्टी आहे ते फिजिकल स्टेट मध्ये मेटल एक गुड कंडक्टर असता इलेक्ट्रिसिटी आणि हीटचे. मेटल इन फिजिकल स्टेट is good conductor of heat and electricity. ते मेटल असतात ते गुड कंडक्टर असतात फिजिकल प्रॉपर्टी मध्ये हीट आणि इलेक्ट्रिसिटीची. आणि आपला सहावी प्रॉपर्टी आहे फिजिकल स्टेट मध्ये की ते मेटल असतात ते नाव सॉफ्ट असतात फिजिकल प्रॉपर्टी मध्ये. म्हणजे सॉलिड असतात फिजिकल प्रॉपर्टी मध्ये. थँक्यू. एक क्वेश्चन होता झालं का ते? म्हणजे एक क्वेश्चन होता. असं कोणतं मेटल आहे जो रूम टेम्परेचरला लिक्विड मध्ये राहते? मर्क्युरी. आपलं मेटलचं नेचर कसं असते? सॉलिड. आणि नेचर मध्ये कसे असते? बेसिक. तू डक्टिलिटी सांगितलं तर मला डक्टिलिटी सांगितलं नाही. ते डक्टिलिटी असते ना ते नाही का वायरला कनेक्ट होते म्हणजे वायरला ते कनेक्ट होते ड्रॉ होते. ते वायर